कोल्हापुरातला प्रतिनिधी आहे जो तिथे ग्राउंड लेवलला राहून आम्हाला खरं तर अपडेट्स पोहोचवत असतो, पण आज तो थेट इथे आलाय आणि आपल्याला तो कोल्हापुरातल्या खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काय काय गोष्टी घडल्या, खरं तर तिथे काँग्रेसचं एकहाती नेतृत्व म्हणजे बंटी पाटलांनी केलेलं जे काही प्रचार असेल त्यांचं एक समीकरण काँग्रेस Placing big orders that too one by one can be confusing sometimes. Iceberg plus kiss. पाटलांची एकूण रणनीती कशी तुला म्हणजे अनुभवता आली आणि काय तिथली जी रियालिटी आहे ग्राउंड रियालिटी काय आहे? खरं तर कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात एक महाविकास आघाडीचा किंवा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पश्चिम महाराष्ट्राला ओळखलं जातं। मात्र ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीबरोबर गेल्यानंतर काँग्रेसचा बऱ्यापैकी प्रभाव जो आहे तो सांगली जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात अधिक पाहायला मिळाला आणि त्याचं उदाहरण लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं। कारण कोल्हापूर लोकसभामधून शाहू महाराज छत्रपती आणि सांगलीच्या लोकसभा मतदारसंघातून जरी अपक्ष उमेदवार असले विशाल पाटील तर ते विजय झाले होते, कारण त्यांचा अप्रत्यक्षपणे पाठिंबा जो आहे तो विशाल पाटील यांनाच मिळाला होता आणि बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रावर काँग्रेसचं अजूनही वर्चस्व आहे। आणि काही अंशी जर कोल्हापूर विधानसभा निवडणुकीतील वातावरण बघितले तर काँग्रेसला एकही जागा कोल्हापूर जिल्ह्यात मिळाली नसली तरी सांगली जिल्ह्यात मात्र काही 2 ते 3 जागांवर काँग्रेसचा विजय झाला। आणि महापालिकेचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यावर महायुती पेक्षा काँग्रेसच्या अधिक जागा जे आहेत ते या ठिकाणी अधिक काँग्रेसला जागा मिळाल्या। जवळपास 34 जागा जे काँग्रेसला मिळाल्या। भले सत्तेपासून दूर असलं तरी सतेज पाटलांचा वर्चस्व जो आहे तो कोल्हापूर महानगरपालिकेवर पाहायला मिळाला, कारण सुरुवातीपासूनच गोकुळचं जे सत्ता केंद्र आहे ते सतेज पाटलांच्याकडे आहे। जिल्हा बँकेत देखील महाविकास आघाडीतील नेत्यांची सत्ता आहे। जरी अनेक जे नेते जे आहेत ते महायुतीत गेले असले तरी अजून देखील महाविकास आघाडीची जी लोक आहेत म्हणजे सहकाराला धरून जी लोक आहेत ती देखील या ठिकाणी आपल्याला काँग्रेसमध्ये असलेले पाहायला मिळतात। आणि सतेज पाटील एकटे या सर्व निवडणुकीत बघायला गेले तर एकटे खिंड लढवताना दिसत आहेत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असले तरी त्यांच्या बाजूला महापालिकेत आदिल फरास यासारखे नेते गट बांधून होते। जिल्हा पातळीवर बाबासाहेब आसुर्लेकर असतील, दुसरीकडे चंदगडमध्ये राजेश पाटील असतील, अनेक नेते यांच्या सोबतीला होते। मात्र सतेज पाटलांची जर परिस्थिती पाहायला गेले तर एकटे विधान परिषदेचे आणि सतेज पाटील एकटे दिसले होते। आणि दुसरे काँग्रेसचे आमदार जे विधान परिषदेत जयंत पाटील आसगावकर त्यांचा जरी अधिक प्रभाव नसला तरी तालुका पातळीवरील काँग्रेसचा जो पदाधिकारी आहे तो ठामपणे या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या बाजूने राहिलेला दिसला। त्याचमुळे सतेज पाटील या निवडणुकीला निष्ठावंतांची साथ काँग्रेसच्या हातात हात अशा पद्धतीची टॅगलाईन घेऊन गेली ही देखील या ठिकाणी भारी बघायला मिळते। आत्ता जरी 12 वाजेपर्यंत जर 12:30 वाजेपर्यंतचा कल बघितला तर काँग्रेसच्या बाजूने अधिक उमेदवार जे आहेत ते निवडून येताना दिसतात, कारण 39 जागांवर काँग्रेसने जी आहे ती निवडणूक लढवली होती आणि आतापर्यंत 12 ते 13 जागांवर काँग्रेसनं या ठिकाणी विजय मिळवलाय। एक प्रकारे शिरोळमधून गणपतराव पाटील यांची साथ असेल तर राधानगरीमधून लोकसभेचे जे खासदार आहेत राजर्षी श्रीमंत शाहू महाराज आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांची साथ आणि गगनबावडातील जो मूळ गट सतेज पाटलांचा आहे तो कुठंतरी सतेज पाटील यांच्या बाजूने ठाम राहिलेला दिसतोय। त्याचबरोबर जर हातकणंगलेची परिस्थिती पाहिली तर पन्हाळ शाहूवाडीची परिस्थिती पाहिली तर तिथं कुठंतरी जनसुराज्याला धक्का या काँग्रेसनं दिलेला दिसतोय, कारण अनेक महायुतीतले नाराज झालेले ते काँग्रेसच्या बाजूने वळलेले आहेत आणि त्यांची साथ कुठंतरी सतेज पाटलांना मिळताना आपल्याला दिसते या सगळ्या निवडणुकीत। राहुल, आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।